नमस्कार. आरती पित्रे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी एक वेगळाच विषय तुमच्यापाशी शेअर करणार आहे आणि तो विषय म्हणजे टेलरिंगचा जो व्यवसाय आहे त्याच व्यवसायाशी निगडित असाच तो विषय आहे. तर मला बऱ्याच दिवसापासून मनात होतं हे तुमच्यापाशी शेअर करावं, त्यामुळे आज मी तुमच्याशी तो विषय शेअर करणार आहे. परंतु जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलंच असेल की मी स्वतः सुद्धा टेलरिंगची कामं करते. वेगवेगळे कपडे मी शिवते, म्हणजे लहान बाळांचे तर प्रामुख्याने मी कपडे शिवत असते. दुपटी, झबली, टोपडी सगळं काही, आणि मोठ्यांचे पण कपडे शिवते. कधीतरी ड्रेस शिवते, कधीतरी ऑल्टरची पण कामं मी करते. तर या सगळ्या व्यवसायासंदर्भात मी याआधी तुमच्याशी 2-3 वेळा का होईना बोललेली आहे. आज याच्याशीच निगडित असा एक अजून व्यवसाय आहे जो तुम्ही करू शकता. तुम्ही थंबनेल बघितलेलं असेल की व्यवसाय करा पण काळजीपूर्वक, म्हणजे हा व्यवसाय करा पण काळजीपूर्वक. हे थंबनेल टाकण्यामागचं कारणच असं आहे की हा जो व्यवसाय आहे हा तुम्हाला काळजीपूर्वकच करावा लागतो, त्याला पर्याय नाही. तर मग काय करायचं? त्यासाठी तुम्हाला मोठ्या मोठ्या टेलरशी चांगले छान संबंध आधी प्रस्थापित करावे लागतील. कारण का, हे जे काम आहे हे फक्त मोठे मोठे टेलरच करतात. छोटे टेलर शक्यतो याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. काय असतं की हे टेलर लोक जेव्हा कपडे शिवतात, मग ते जेंट्स टेलर असू देत, लेडीज टेलर असू देत, कपडा शिवून झाल्यानंतर पूर्ण त्याचं फिनिशिंग झाल्यानंतर कस्टमरच्या हातात देण्यापूर्वी हे टेलर त्या कपड्यांना इस्त्री करतात आणि नंतरच कस्टमरला ते कपडे दिले जातात. तर हे जे काम आहे ना इस्त्री करण्याचं, हे खूप काळजीपूर्वक करावं लागतं. कारण जरा सुद्धा जरी यात तुमची कुठेही चूक झाली किंवा जरा सुद्धा हयगय झाली तर त्या टेलरचं पण नुकसान होतं आणि कस्टमरचं पण नुकसान होतं. कसं? एक उदाहरण. समजा मी एखाद्या टेलरकडे माझ्या साडीवरचं मॅचिंग ब्लाऊज शिवायला दिलं, एखाद्या लेडीज टेलरकडे. त्यांनी माझं ते ब्लाऊज शिवून झाल्यानंतर, सगळं फिनिशिंग झाल्यानंतर त्याला इस्त्री केली आणि इस्त्री करताना त्या ब्लाऊजला कुठेतरी ब्लाऊजचा एखादा भाग जळला गेला, असा फक्त गृहीत धरा बरं का. आणि ती माझी साडी समजा पैठणी होती 10,000ची. मग मी आयुष्यभर ती साडी नेसू शकणार का हो? म्हणजे नेसू शकेन, पण मग मला त्याच्यावर वेगळं मॅचिंग ब्लाऊज पीस घ्या, ते शिवून घ्या, त्यानंतर मग ती साडी नेसा. आणि इतकंही करून त्या पैठणीचा जो गेटअप आहे, त्याच साडीच्या कपड्यातला ब्लाऊज त्या साडीवर वापरण्याचा हा गेला. माझा संपूर्ण मूड ऑफ झाला. कारण ही एवढी 10,000ची साडी मी पुन्हा घेऊ शकेल असंही सांगता येत नाही. कदाचित मला ती कुणाकडून तरी माझ्या आवडत्या माणसाकडून गिफ्ट मिळालेली असू शकते, म्हणजे झाला ना सगळा बट्ट्याबोळ. तर असं होऊ शकतं. म्हणूनच हे काम अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं. आता कुठलेही टेलर सहजासहजी तुमच्याकडे कपडे इस्त्रीला देणार आहेत का? नाही देणार आहेत. त्यांचा तुमच्यावर विश्वास हवा. त्याच वेळेला तुम्हाला ते कपडे तुमच्याकडे इस्त्रीला देतील आणि तुम्ही इस्त्री केलेल्या कपड्यांचं थोडंफार का होईना तुम्हाला ते मानधन मिळू शकेल आणि थोडीफार का होईना घरात बसून तुमची आर्थिक कमाई होऊ शकेल. आता हा विश्वास संपादन करणं हीच अतिशय खुबीची आणि महत्वाची गोष्ट आहे. मग त्यासाठी तुम्हाला 10 खेपा त्या टेलरकडे घालाव्या लागल्या तरी चालतील, परंतु तुम्ही हे काम कसं करता हे त्यांना पटवून देणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला त्यांचा संपूर्ण तुमच्यावर विश्वास बसेल त्याच वेळेला हे काम तुमच्याकडे सोपविलं जाईल. परंतु 0.5% तुम्हाला नुकसानही सोसायची तयारी इथे ठेवायला हवी. समजा अनवधानाने, अर्थात 100त अगदी 0.5% ही गोष्ट घडू शकते. अनवधानाने कधीतरी तुमच्याकडून एखादा कपडा जळला गेला
तर त्या कपड्याची संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागते. हे तुम्हाला करावं लागतं. पण हे होणारच नाही याची काळजी सुद्धा तुम्ही घेणारच आहात किंवा घेऊ शकता. आणि असं ज्या वेळेला असेल त्याच वेळेला हा व्यवसाय तुम्ही करू शकता. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायच्या, की हे काम तुम्हाला काळजीपूर्वकच करायचंय आणि हे काम तुम्ही काळजीपूर्वकच करू शकता याची हमी तुम्हाला त्या टेलरला पटवून द्यावी लागेल. तर त्यासाठी त्यांना त्यांच्या मनात तुमच्याबद्दल तेवढा विश्वास तुम्हाला निर्माण करावाच लागेल. आता यासाठी थोडीफार इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे. तर काय, तुम्ही एक इस्त्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नसेल तर हे बघा, ही अशी घरगुती इस्त्री सुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता. त्या इस्त्रीला तुम्हाला हे असे सगळे फीचर्स सुद्धा असतात आणि ही इस्त्री साधारण बाजारात 1000 ते 1200 पर्यंत ही इस्त्री आता मिळू शकते. तर अशा प्रकारची एखादी घरगुती इस्त्री घेऊन सुद्धा तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू शकता, परंतु आधीच्या सगळ्या मी सांगितलेल्या बाबी लक्षात घेऊन. तर एवढंच फक्त तुमच्यापाशी आज मला शेअर करायचं होतं. माझे हे विचार जर तुम्हाला पटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. पटले नसतील तरीही कमेंट करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्सचं माझ्या चॅनलवर नेहमीच स्वागत असतं. मला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. जे माझ्या मनात येतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं एवढंच माझं काम आहे. म्हणजे मला ते वाटतं तुमच्याशी बोलावं आणि तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. त्यातून तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा हा एकच हेतू माझ्या मनात असतो. आणि माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचदा अशा 1-2-3 व्यवसायाबद्दल तुमच्याशी बोललेली आहे. टेलरिंगच्या व्यवसायाशी निगडीत असे छोटे छोटे जे व्यवसाय असतात त्या संदर्भात. तर ते व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील अशी मी आशा करते. आणि त्याच संबंधित हा पण एक व्यवसाय होऊ शकतो असं मला वाटलं म्हणून मी तो व्यवसाय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. अर्थात मला आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स पण आल्या की ताई आम्हाला सुद्धा घरी बसून काहीतरी करायचं आहे, तर आम्हाला तुम्ही मदत करा. आता एक लक्षात घ्या, ज्यांनी हे कमेंट केले त्या ताई म्हणा किंवा ते दादा म्हणा कुठे राहतात मला माहिती नाही. त्यांचं माझं घर कितपत जवळ आहे कितपत दूर आहे हेही मला माहिती नाही. मग मी त्यांना प्रत्यक्षात तर काही मदत करू शकत नाही. म्हणून व्हिडिओद्वारे मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.